Today we are going to study about the fear of God. आणि आज देवाचं भय बद्दल या विषय आपण शिकणार आहे. What is the fear of God? आणि देवाचं भय म्हणजे काय? What do we have? What kind of understanding we have about the fear of God? आणि परमेश्वराच्या भयाबद्दल आपली काय समजूत आहे? What God tells us about the fear? आणि भय बद्दल परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे? There are many kinds of fear. आणि भय किंवा भीती हे जे अनेक प्रकार आहेत. But this fear, the fear of God is the most beautiful thing. पण परमेश्वराचा जो भय आहे तो खूप सुंदर आहे. We have wrong kind of fear and we think it is fear of God. आणि आमच्यामध्ये चुकीचं प्रकारचं भय आहे आणि आपल्याला वाटतं की ते परमेश्वराचं भय आहे. We think that is fear of God. आणि आपल्याला वाटतं की तो परमेश्वराचा भय आहे. So let us see. आता आपण ते काय आहे ते आपण पाहणार आहे. Wrong kind of fear. आणि चुकीचा जो भय आपल्यामध्ये आहे त्याच्याबद्दल आपण शिकणार आहे. गलत तरीके का परमेश्वर का डर, भय. आणि परमेश्वराचं जे चुकीचा जो समज आहे भय बद्दल ते आपण शिकणार आहे. Number 1. पहिली गोष्ट The fear of punishment. आणि काय तर दंड भेटेल हे जो भय असतो. शिक्षेची भीती, शिक्षा मिळणार म्हणून जे भीती असते ना त्याला आम्ही भीती समजून परमेश्वराची भीती असं वाटते आम्हाला. सो वी थिंक इफ वी हॅव फिअर ऑफ पनिशमेंट दॅट इज फिअर ऑफ गॉड. मग शिक्षेचा जर भय आपल्यामध्ये असेल तर आपण समजून घेतो की ते परमेश्वराचं भय आहे. Most of the times we may be having अरे बाबा if I do this God will punish me. पुष्कळ वेळा आपण असं समजतो की मी हे जर केलं तर परमेश्वर मला शिक्षा देईल. If I don't do this God may punish me. आणि जर मी असं केलं नाही तर परमेश्वर मला शिक्षा करेल. And we think we start doing those things. आणि त्या गोष्टी आपण करायला लागतो. After doing those things we feel so happy that we feel that oh yes I fear God. आणि त्या गोष्टी केल्यानंतर ना आपल्याला वाटतं की मी परमेश्वराचं भय माझ्या मनामध्ये आहे. Let us see. Let's read a verse from book of Exodus chapter 20 and 20. निर्गम हे 20 अध्याय आणि 20 वचन आपण वाचणार आहे. निर्गम हे 20 अध्याय आणि 20 वचन. And Moses said unto the people, Fear not, for God is come to prove you, and that his fear may be before your faces, and that you sin not. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याची भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे. This verse is very strange verse. आणि हा जो वचन आहे खूप विचित्र असं आपल्याला दिसून येतो. Moses said, Fear not. मोशे म्हणत आहे की भिऊ नका. Fear not. भिऊ नका म्हणून सांगत आहे. And then he says, आणि त्यात पुढे तो म्हणत आहे, God came here that you fear him. आणि परमेश्वर यासाठी आले की तुम्ही त्याचं भय धरावं. What he want to say? नेमकं मोशेला काय सांगायचं होतं? He says fear not and he says God came so that you should fear him. हे पुढे तो म्हणत आहे तुम्ही भिऊ नका आणि पुन्हा तो म्हणत आहे की परमेश्वराचं भय तुमच्या मनात यावं म्हणून तो आलेला आहे. It means there are in this verse two kinds of fear. याचा अर्थ आहे की या वचनामध्ये दोन प्रकारचं भय आहे. One fear is there, they were scared of God that God may punish them or he may do something bad to them. आणि एक भय जे त्यांच्या मनामध्ये असं होतं की परमेश्वर येणार आणि त्यांना शिक्षा करणार, or he may do some bad to them. किंवा काहीतरी वाईट त्यांच्या संगतीने तो करेल. They had that kind of fear. आणि अशा प्रकारचं भय त्यांच्या मनामध्ये होता. And Moses said, आणि मोशे म्हणत आहे, don't have that kind of fear. अशा प्रकारचं भय तुम्ही धरू नका. Hallelujah. हालेलुया. So don't have fear of torment. आणि त्रासाचा असा भय तुम्ही धरू नका. Praise Lord. Praise the Lord. See, having fear of torment is not God's fear. आणि त्रास होणं किंवा संकटाचा जो भय आहे ते असणं परमेश्वराकडून नाही आहे. But he says, तो म्हणत आहे, say that God is come to prove you that his fear may be before your faces. आणि तो सांगत आहे की परमेश्वर यासाठी आले की परमेश्वराचा जो भय आहे तुमच्या नजरेसमोर असावं. And he says in verse number 21, आणि 21व्या वचनामध्ये तो सांगत आहे, and the people stood afar off and Moses drew near unto the thick darkness where God was. लोक दूर उभे राहिले पण देव निवड अंधारात होता तिकडे मोशे गेला. What it says? लोक दूर उभे राहिले पण देव निवडीत अंधारात होता तिकडे मोशे गेला. See, Moses went towards God but people didn't go. मोशे देवाजवळ गेला पण लोक त्याच्या देवाजवळ गेली नाहीत.
Why? का? Is it that Moses had no fear of God? याचा अर्थ आहे की मोशेला देवाचा भय नव्हता का? Actually, Moses had the fear of God, खरं पाहता तर मोशेच्या मनात देवाचं भय होता, but he had not the torment that God will punish me, God will do something to me. He didn't have that kind of fear. पण त्याच्यामध्ये तो त्रास नव्हता की परमेश्वर मला इने काहीतरी करेल किंवा तो मला संकटात पाडेल. People had that kind of fear. पण त्या लोकांमध्ये त्या प्रकारचा भय होता. Most of the people have this fear. आणि बऱ्याच लोकांमध्ये अशा प्रकारचा भय असतो. Oh, if God does like this to me, आणि परमेश्वर माझ्या बरोबर असं का करतो? असं केलं तर, आणि असं केला तर what will happen? आणि माझ्याबरोबर काय होणार? If God does like this, what will happen? आणि जर परमेश्वर असं केलं तर काय होईल? I am doing this one. मी ह्या गोष्टी करत आहे. If God punishes me, आणि जर परमेश्वराने मला शिक्षा केली तर what will happen? काय होणार? If God takes away my blessings, आणि जर परमेश्वर माझा आशीर्वाद छीनून घेतला तर, if God takes away the job He gave me, जो नोकरी जे परमेश्वराने दिला तो पुन्हा घेतला तर, if God takes away the health He gave me, जो आरोग्य परमेश्वराने मला दिलाय तो घेतला तर, we have this kind of fear. This is wrong fear. आणि अशा प्रकारचा जो भय आपल्यामध्ये आहे तो चुकीचा भय आहे. Hallelujah. हालेलुया. God won't do such kind of things. परमेश्वर अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. He may do it, but not that when you are thinking. आणि तो करू शकतो, पण ज्यावेळेस तुम्ही हे विचार करत आहे त्यावेळेस तो करत नाही. He knows when to do those things. परमेश्वराला माहिती आहे तो त्या गोष्टी कधी करायचा आहे. You have always this kind of attitude in you. It means you don't have fear of God. आणि जर अशा प्रकारचं सवय जर तुमच्यामध्ये असेल तर परमेश्वराचा भय तुमच्या मनामध्ये नाहीये. That is a wrong kind of fear of God. चुकीचं परमेश्वराचं भय आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? मला समजत आहे का? Are you understanding मला what I समजत say? आहे काय मी काय सांगत आहे? Hallelujah. हालेलुया. हम बहुत लोग गलत तरीके का डर में रहते हैं. आणि चुकीच्या पद्धतीच्या भयामध्ये आपण जगत आहे. गलत तरीके का डर है वो. आणि तो चुकीचा पद्धतीचा भय आहे. अगर परमेश्वर ऐसा मुझे किया तो, आणि जर परमेश्वरानं माझ्याबरोबर असं केला तर, अगर परमेश्वर मेरा आशीषों को छीन लिया तो, आणि परमेश्वरानं माझा आशीर्वाद घेतला तर, आज मैं चर्च को गया नहीं है तो परमेश्वर अगर मुझे ऐसा किया तो, आणि आज मी चर्चला गेलो नाही तर परमेश्वर मला असं केला तर, ये सब क्या है? हे सर्व ज्या गोष्टी ते काय आहेत? ये परमेश्वर का डर नहीं है, वो गलत तरीके का डर है. तर हा परमेश्वराचा भय नाहीये, तर हा चुकीचा भय आहे. Here people had that kind of fear. आणि या ठिकाणी ज्या वचनामधले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा भय होता. The same people who are fearing in chapter 20, आणि तेच लोक जे 20 वचनामध्ये त्यांच्यामध्ये तो भय आहे. chapter 20, आणि 20 अध्यायामध्ये same people committed sin in chapter 42. आणि तेच लोक 42 वचनामध्ये त्यांनी पाप केलेलं आहे. अध्यायामध्ये लक्ष देऊन. In chapter 42 they committed sin. आणि 42 अध्यायामध्ये त्यांनी पाप केलेलं आहे. Chapter 20 they are fearing God. आणि 20 अध्यायामध्ये ते देवाचं भय करत आहेत. In chapter 42 they committed sin against God. आणि 42 अध्यायामध्ये ते देवाविरोधात पाप केलेलं आहे. They thought they are fearing God. सॉरी, They thought they are fearing God. आणि त्यांना असं वाटत होतं की आम्ही परमेश्वराचा भय धरलेला आहे. We also have that kind of wrong kind of fear, a fake fear. आणि आमच्यामध्ये सुद्धा असा खोटा भय आहे आणि चुकीचा भय आहे. We do all the nonsense. आपण सर्व चुकीच्या गोष्टी करतो. And then we say we fear God. आणि त्यानंतर आपण म्हणतोय माझ्या मनात देवाचं भय आहे. Oh no, we should not do like this. आणि नाही, मला या गोष्टी करायचा नाहीये. That's what happened here. आणि याच गोष्टी या वचनामध्ये घडलेल्या आहे. So God came there to teach them the right kind of fear. आणि परमेश्वर त्यांच्या जवळ आलेला आहे यासाठी की त्यांना योग्य तो जो भय आहे त्यांना शिकवण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, we ask forgiveness from God. कधी कधी परमेश्वराकडून आपण पाप क्षमा मागतो. Because we fear the punishment. कारण त्या शिक्षेबद्दल आपण घाबरलेला असतो. Sometimes we forgive other people. कधी कधी आपण लोकांना क्षमा करतो. Because we are scared if I don't forgive, God may do something. कारण आमच्यामध्ये भय आहे की जर मी त्याला क्षमा केलं नाही तर परमेश्वर माझ्या संगतीने काहीतरी करेल. हर एक चीज ना कुछ डर की वजह से करते रहते हैं. आणि प्रत्येक गोष्टीने कोणत्या तर भीतीमुळे आपण त्या गोष्टी करतो. मैं क्षमा किया तो, अगर मैं क्षमा नहीं किया तो परमेश्वर ऐसा करेगा. आणि जर मी त्याला क्षमा नाही केलं तर परमेश्वर माझ्या संगतीने असं काहीतरी करेल. मैं माफी नहीं मांगा तो परमेश्वर ऐसा करेगा. आणि जर मी क्षमा मागितले नाही तर परमेश्वर माझ्याबरोबर असं करेल. चलो अब माफी मांगे. चला आता माफी मागूया. तो अच्छा लगता है जरा. तर आपल्याला चांगलं वाटायला सुरुवात होते. हालेलुया. 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 परमेश्वर का आज्ञा नहीं माना
तो परमेश्वर कुछ कर देगा, डर कर हम आज्ञा मानते हैं। आणि परमेश्वराचं आज्ञापालन नाही केलं तरी की नाही परमेश्वर माझ्या संगतीने काय तर करेल म्हणून त्या भीतीपोटी आपण की नाही त्याचे आज्ञापालन करायला सुरुवात. हालेलुया, हालेलुया. अगर मैं परमेश्वर को दान दशांश दिया नहीं तो परमेश्वर क्या करेगा मुझे? आणि जर परमेश्वराला जर मी दान दशांश दिला नाही तर परमेश्वर माझ्या संगतीने काय करेल? हम डर कर हम उसके आज्ञा मानते हैं आणि भून आपण की नाही त्याच्या आज्ञापालन करायला सुरुवात करतो. क्या है ये डर? मग हा भीती म्हणजे किंवा भय म्हणजे परमेश्वर नेमकं का काय? डर का मतलब क्या आणि है? परमेश्वराचं भय म्हणजे काय आहे? Why we are in wrong kind of fear? आणि चुकीच्या भयामध्ये आपण का जगत आहे? Hallelujah. हालेलुया. Second kind of wrong fear. आणि दुसऱ्या प्रकारचे भय, Number 2. दुसरी गोष्ट, Fear of absence from spiritual things. आणि आध्यात्मिक गोष्टीपासून आपण वेगळे झाल्यामुळे आपल्या मनामध्ये भय येतो. Absence of spiritual things. आध्यात्मिक गोष्टीची कमतरता असलेली गोष्टीपासून दूर राहण्याची भय, किंवा हम काही आध्यात्मिक गोष्टी नाही केल्या तर ना आम्हाला भीती वाटते. आणि जर काय आध्यात्मिक गोष्टी नाही केली तर आपल्याला भीती वाटत असतो. हा, वी प्रे बिकॉज वी हॅवंट प्रेड फॉर मेनी डेज. आपण प्रार्थना करतो यासाठी की आपण बऱ्याच दिवस प्रार्थना केलेली नाहीये. आय डिडंट प्रे फॉर मेनी डेज बाबा, नो टुडे आय हॅव टू प्रे नाउ. आणि बऱ्याच दिवस झाले मी प्रार्थना केली नाही, आता मला प्रार्थना करायचं आहे. अदरवाइज गॉड विल डू समथिंग और समथिंग बॅड विल हॅपन. नाहीतर परमेश्वर माझ्या संगतीत काहीतरी करेल, नाहीतर काहीतरी वाईट माझ्या बरोबर घडेल. अरे यार, हम डर में जी रहे, हम अरे आपण भीतीमध्ये जगत आहे, हम गलत तरीके का डर में जी रहे हैं. आणि चुकीच्या पद्धतीच्या भयामध्ये आपण जगत आहे. And then we read Bible. आणि मग आपण पवित्र शास्त्र वाचतो. Oh, I didn't read for many days आणि Bible. बऱ्याच दिवस झाले मी वचन वाचलेलं नाहीये. Today I will read Bible. आणि आज मी वचन वाचणार आहे. Okay, I read one chapter. आणि एक अध्याय मी वाचून घेतलेला आहे. Wow. वाव. I feel nice. आणि मला चांगलं वाटायला लागतो. And we think we fear God. आणि मग आपल्याला वाटतो की मी परमेश्वराचा भय धरलेला आहे. You are deceiving yourself. तुम्ही स्वतःला फसवत आहे. You are deceiving yourself. तुम्ही स्वतःलाच फसवत आहे. Nobody is deceiving you. आणि कोणी तुम्हाला फसवत नाहीये. You are a fraud of your own self. तुम्ही स्वतःलाच फसवत आहे. Like Jacob. याकोबास प्रमाणे. Jacob didn't deceive other people, he deceived even himself. याकोब फक्त लोकांना फसवलं नाही, त्यानं स्वतःला देखील फसवलेला आहे. He thought, त्याला असं वाटलं, I am deceiving other people. त्याला वाटलं की मी दुसऱ्यांना फसवत आहे. He thought it is okay. आणि त्याला वाटलं की हे ठीक आहे. He thought God will bless me. आणि त्याला वाटलं की परमेश्वर मला आशीर्वाद करेल. One day God asked me, Jacob, what is your name? आणि एक दिवस परमेश्वर याकोबाला विचारलं, तुझं नाव काय आहे? Then he started crying. मग तो रडू लागला. Then he understood. मग त्याला समजलं. He said, God, I am deceiver. आणि तो म्हणा की मी फसवणार आहे. It is not who that he deceived only others, he deceived himself. तो दुसऱ्यांना फक्त फसवला नाही, तो स्वतःला देखील फसवलेला आहे. We pray because we didn't pray. आपण प्रार्थना करतो यासाठी की आपण प्रार्थना केली नाहीये. We read Bible because for many days we didn't read the बऱ्याच दिवस Bible. आपण वचन वाचलो नाही म्हणून आपण वचन वाचतो. We go to church because if I don't go to church, something may happen. आणि मंडळी मी जातो कारण जर मी मंडळीला गेलो नाही तर माझ्या संगतीत काहीतरी घडेल. Then after going to the church, we feel nice and we feel peace. आणि मंडळी गेल्यानंतर आपल्याला वाटतं माझ्या मनात आता शांती आलेला आणि आता मी ठीक आहे. After doing prayer, I feel nice. आणि प्रार्थना केल्यानंतर मला ठीक वाटत आहे. After reading Bible, I feel nice. आणि वचन वाचल्यानंतर मला बरं वाटत आहे. After going to church, I feel nice. आणि मंडळीला गेल्यानंतर मला ठीक वाटत आहे. Fear of absence of spiritual things. आणि आध्यात्मिक गोष्टी आपल्यापासून दूर केल्यामधले तो आलेला भय. हम कुछ चीज नहीं करते हैं, जब करते नहीं है उसका डर सताता है हमें. आणि ज्या गोष्टी आपण करत नाही त्या गोष्टीचा जो भय आपल्याला सतवायला सुरुवात करतो. उसी के लिए एक दो बार करते हैं आणि त्या गोष्टीसाठी एक दोन वेळा आपण करतो. फिर बाद में वैसे रहते हैं. आणि नंतर पुन्हा तसंच पद्धतीने आपण जगतो. फिर चलता है. आणि चालतो. उस दिन प्रेयर किया, आणि त्या दिवशी प्रार्थना केली. कुछ दिन चलता है. प्रेयर नहीं किए तो चलता. आणि काही दिवस प्रार्थना केली नाही तर चालतो. उस दिन बाइबल पढ़ा, काही दिवस आपण वचन वाचलो, अच्छा लगा, चांगलं वाटलेलं आहे. कुछ दिन नहीं पढ़े तो चलता आणि है. काही दिवस वाचलं नाही तर चालतो. एक महीना में दान दशांश दिया, एक महिना मी दान दशांश दिलेला आहे, अच्छा लगा, चांगलं वाटलं. फिर बाद में देते नहीं. आणि त्यानंतर परत दिलेलं नाहीये. क्या हो रहा है यार? काय होत आहे या क्या ठिकाणी? होता है? आणि नेमकं काय होतो? कभी क्षमा किया, कभी नहीं किया. कधी क्षमा करतो, कधी क्षमा करत नाही. क्या चल रहा है यहाँ? काय होत आहे या ठिकाणी? हम हमारे अंदर एक झूठा वातावरण तयार किया. वी हॅव क्रिएटेड अ फेक एटमॉस्फियर विद इन अस. आणि आपण स्वतःच्या जीवनामध्ये खोटं वातावरण आपण तयार केलेलं आहे. इनसाइड नॉट जीवनामध्ये, आमच्या आतमध्ये, आपल्या आतमध्ये
हमारे दिल में एक गलत तरीके का एक वातावरण तैयार किया है आणि आपल्या अंतःकरणामध्ये खोटा असं वातावरण आपण तयार केलेलं आहे हम कहते हैं उसको आध्यात्मिक लगता है हमें। आणि आपण म्हणतो त्याला आपण आध्यात्मिक म्हणतो। जरा बाइबल पढ़ा, वाह मैं आध्यात्मिक हूँ। जरा वचन वाचलं आपण म्हणतोय मी आध्यात्मिक आहे। You know why people go to church only on communion day? प्रभू भोजनच्या दिवशीच लोक का जातात चर्चला? They come once in a month. महिन्यातून एकदाच येतात, They take communion. ते प्रभू भोजन घेतात, They feel nice. त्यांना चांगलं वाटतं, Wow, वाव I did something good now. मी काय तर चांगलं केलेलं आहे। God is not happy with you. आणि त्या गोष्टींना परमेश्वर खुश नाहीये। No, no, no. You cannot play with God. तुम्ही परमेश्वराबरोबर खेळू शकत नाही, You cannot deceive God. तुम्ही परमेश्वराला फसवू शकत नाही। You are deceiving God and you deceive yourself. तुम्ही देवाला देखील फसवत आहे, स्वतःला देखील फसवत आहे। You are insulting God. तुम्ही देवाचा अपमान करत आहे। If you think if you go on the day of communion and you take communion, God will be very happy. You are not a wise man. आणि तुम्हाला वाटत असेल प्रभू भोजनच्या दिवशी मी जाणार, प्रभू भोजन घेणार, मी तर परमेश्वर माझ्यावर खुश होणार, तसं नाही तर तुम्ही परमेश्वराला फसवत आहे, स्वतःला देखील फसवत आहे। Now and then we are not spiritual every day. Now and then we are spiritual. दररोज आपण आध्यात्मिक राहत नाही, कधी तर आपण आध्यात्मिक रीतीने वागतो। Some people they don't fast on weekly basis. आणि आठवड्याच्या ह्याच्यामध्ये लोक उपवास करत नाहीत, They fast only during the Lent days. फक्त एक नाही उपवास जे लेंट डेज असतात किंवा 40 दिवसाचा उपवास असतो त्यावेळेस तरी उपवास धरतात। They pray and they fast and finish. They think they oh I am very spiritual person. मी ना 40 दिवस उपवास करतो। आणि त्यांनी 40 दिवस उपवास झाल्यामुळे त्यांना वाटते मी खूप आध्यात्मिक झालेला आहे। That is not the fear of God. आणि हे परमेश्वराचं भय नाहीये। What is the fear of God? तर देवाचं भय म्हणजे काय आहे? My dear people, देवाचे प्रिय लोक हो, we have to work on that wrong kind of atmosphere which you have built in your heart. आणि तुमच्या हृदयामध्ये जे चुकीचं वातावरण तुम्ही जे निर्माण केलंय त्याच्यावरती तुम्हाला कार्य करायचं आहे। You think you are spiritual. तुम्हाला वाटते की तुम्ही आध्यात्मिक आहे, You think you fear God. तुम्हाला वाटते की तुम्ही देवाचं भय करता, But God is not happy with those kind of things. पण त्या गोष्टीनं परमेश्वर खुश नाहीये। You are maintaining the spiritual atmosphere, wrong spiritual आणि atmosphere. तुम्ही चुकीचं आध्यात्मिक वातावरण तुमच्यामध्ये तुम्ही सामावून घेतलेलं आहे। You don't fear God. तुम्ही देवाचं भय धरत नाहीये, You don't fear God. देवाचं भय तुमच्यामध्ये नाहीये। We should fear God before we do wrong things. चुकीच्या गोष्टी करायच्या अगोदर पासूनच आपल्याला परमेश्वराचं भय असायला पाहिजे। Amen. आमेन, Amen. आमेन। We fear God after doing some wrong things. काय चुकीच्या गोष्टी केल्यानंतर आपण परमेश्वराचा भय धरतो। अरे चुकला माझा, फिर से चालू करतो मी. Are we playing with God? आपण परमेश्वराबरोबर खेळत आहे का? गलत चीज करने के बाद परमेश्वर का डर आता है तो वो परमेश्वर का डर नहीं है। चुकीच्या गोष्टी केल्यानंतर परमेश्वराचं भय येत आहे तर तो परमेश्वराचा भय नाही आहे। परमेश्वर का डर गलत करने से पहले ही आता है। आणि चुकीच्या गोष्टी करायच्या अगोदरच पासून परमेश्वराचा भय येतो। हालेलुया, हालेलुया। कौन आमीन नहीं बोल, कोणी आमीन म्हणत नाहीये। समझ में नहीं आ रहा है कि आप समझ के भी अनजान बनना चाहते हैं। समजत नाही काय, समजून सुद्धा न समजल्याने राहत आहे। हालेलुया, 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 हालेलुया। अरे मुझे प्रार्थना करना नहीं था, अरे मुझे प्रार्थना करना था, अरे सॉरी परमेश्वर धन्यवाद, सॉरी डर रहे हम परमेश्वर से। आणि परमेश्वर आपण घाबरून राहत आहे, वो परमेश्वर का डर नहीं है, तो परमेश्वराचा भय नहीं है। आप प्रार्थना इसलिए करते हैं कि आप परमेश्वर से डरते हैं। तुम्ही प्रार्थना या गोष्टीसाठी करता कारण तुम्ही परमेश्वराचं भय तुमच्यामध्ये आहे। आप इसलिए चर्च जाते हैं कि आप परमेश्वर से डरते हैं। तुम्ही चर्चला यासाठी जाताय कारण तुम्ही परमेश्वराचा भय करता। पण आमीन नहीं बोल रहे, कोणी आमीन म्हणत नाहीये। हिंदी में समझ में नहीं आ रहा, इंग्लिश में समझ में नहीं आ रहा, मराठी में समझ में नहीं आ रहा, अभी मैं कन्नड़ा में चालू करता हूँ। हालेलुया, 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 हालेलुया। कब डरेंगे हम परमेश्वर से? आणि परमेश्वराचं केव्हा आपण भय धरणार आहे? What is the fear of God? आणि परमेश्वराचं भय काय आहे? Number 1. पहिली गोष्ट, Number 1. पहिली गोष्ट, What is the fear of God? Number 1. आणि परमेश्वराचं भय काय आहे ही पहिली गोष्ट। A profound or a deep respect for God is fear of God. आणि परमेश्वराचा एक खोलवर आदर असणं हे परमेश्वराचा भय आहे। Fear of God means having respect for God. आणि परमेश्वराचं मान देणं किंवा त्याचं मान ठेवणं हे परमेश्वराचं भय आहे। आमेन बोलो, आमेन म्हणा।
परमेश्वर का डर का मतलब क्या है? परमेश्वराचं भय म्हणजे काय आहे? परमेश्वर को आदर देना। परमेश्वराचा आदर करणं। बोलिए, सभी लोग बोलिए, परमेश्वर को आदर देना। परमेश्वर को आदर देना। परमेश्वराला आदर देने, परमेश्वराला आदर देणे, उसे कहते हैं परमेश्वर का डर। त्या गोष्टीला परमेश्वराचा भय म्हणतात। हालेलुया, हालेलुया। आप किसी बड़ों को आप आदर देते हैं, क्यों? तुम्ही मोठ्यांना आदर करता, का करता? क्योंकि वो बड़े हैं, आदर करते हैं आप। ते मोठे असल्यामुळे आपण त्यांचा आदर करतो। क्लास में सभी बच्चे बैठे हैं, टीचर जब अंदर आता है तो सब बच्चे खड़े होते हैं। ज्या एका वर्गामध्ये सगळे विद्यार्थी बसलेले आहेत, शिक्षक येतो, सर्व विद्यार्थी उठून उभारतात, ते त्याला आदर देत आहेत। क्यों? का देत आहेत? डरते हैं? ते घाबरतात का? नहीं, वो रिस्पेक्ट देते हैं। नाही, ते आदर करत आहे त्यांचे। हाँ, हम परमेश्वर को आदर देते हैं, उसे कहते हैं परमेश्वर का डर। ज्यावेळेस आपण परमेश्वराला आदर करतो त्यावेळेस त्याला परमेश्वराचा भय म्हटलं जातं। Psalm 33 verse 8. स्तोत्र संहिता 33 आणि 8। Psalm 33 verse 8. स्तोत्र संहिता 33:8। Here Bible says, या ठिकाणी पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे, let all the earth fear the Lord. Let all the inhabitants of the world stand in awe of him. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचं धाक बाळगतो। Hallelujah. हालेलुया। Praise the Lord. देवाची स्तुती असो। Hallelujah. हालेलुया। What the Bible says here. या ठिकाणी वचन काय सांगत आहे? Let all the earth fear the Lord. आणि सर्व पृथ्वी परमेश्वराचा भय धरो म्हणून सांगत आहे। And not only that, एवढंच नाही, he says, तू म्हणत आहे, let all the inhabitants of the world stand in awe of him. आणि जगात राहणारे सर्व त्याचे धाक बाळगतो। धाक बाळगणे म्हणजे देवाचं भय. You are respecting God. You are standing. You are respecting God. आणि परमेश्वरासमोर तुम्ही उभा राहत आहे, त्याचा आदर करत आहे। You know, in the heaven, आणि स्वर्गामध्ये all the 24 elders, आणि जे 24 वडील लोक आहेत, they took their crowns ते आपले मुकुट घेतलेला आहे and they threw at the feet of God. आणि देवाच्या चरणाजवळ ते टाकलेले आहेत। What does it say? आणि ह्याचा अर्थ काय आहे? They respect God. ते परमेश्वराचे आदर केलेला आहे, They honor God. ते देवाचा आदर केलेला आहे। How do we honor God, my आणि dear people? परमेश्वराचा आपण आदर कसं करतो? How do we honor? आणि परमेश्वराचा आदर आपण कसं करतो? Hallelujah. हालेलुया। Hallelujah. हालेलुया। Praise the Lord. देवाची In स्तुती असो। Psalm 119 आणि स्तोत्र संहिता 119 and verse 161, आणि 161, princes have persecuted me without a cause, but my heart standeth in awe of your word. स्तोत्र संहिता 119 You 161। say, but my heart standeth in awe of your word. Here psalmist says, या ठिकाणी स्तोत्रकर्ता सांगत आहे, he says, kings have persecuted me. आणि जे अधिपती त्याने मला नाकारलेले आहेत, ते persecuted, ते मला त्रास दिला विनाकारण. आणि ते लोक मला विनाकारण त्रास दिलेले आहेत। And he says, आणि तो सांगत आहे, my heart standeth in awe of your word. परंतु माझं हृदय तुझ्या वचनाचे भय धरिते। Hallelujah. 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 He was not afraid of the enemies. तो त्या शत्रूंना घाबरला नव्हता। He is not afraid of the princes or the kings. आणि त्या राजांच्या बद्दल तो भय घाबरला नव्हता। But he says, पण तो सांगत आहे, God, परमेश्वरा, I fear your word. तुझ्या वचनाचं भय मी धरत आहे। Hallelujah. हालेलुया। Hallelujah. हालेलुया। You are not afraid of defeat. आणि पराजयाचा तो भय घाबरला। You are not afraid of what enemies would do to him. आणि शत्रू त्याच्या विरोधात काय करेल त्याच्याबद्दल तो घाबरला नव्हता। But he had fear of God's word. पण देवाच्या वचनाबद्दल त्याच्या मनामध्ये भय होता। He had respect for God's word. आणि देवाच्या वचनासाठी आदर होता। वो किसी को डरता नहीं है तो वो. कोणाला सुद्धा घाबरला नव्हता। वो शत्रु से डरता नहीं है. तो त्याच्या शत्रूंवरती तो घाबरला नव्हता। लेकिन पण वो परमेश्वर के वचन की तरफ मुड़ता है. तो देवाच्या वचनाकडे तो वळलेला आहे। हालेलुया. हालेलुया। जब संकट आता है, आणि जेव्हा संकट येतो वो वचन की तरफ मुड़ता है. तो वचनाजवळ वळतो। हालेलुया. हालेलुया। उसने ये कहा नहीं है, तो असं बोलला नाहीये, चलो आ जाओ, मैं देखता हूँ कितने लोग हैं आप. अच्छा ठीक आहे, या किती जण आहेत बघून घेतो। हाँ, वो नहीं है वो उसको हिम्मत कहता नहीं है वो. आणि त्याला आपली हिम्मत म्हटली जात वो नाही। परमेश्वर से डरने वाला आदमी है. तो देवाला भय धरून
चालणारा व्यक्ती जब आहे, संकट आता जे है संकट येतो वो वचन के तरफ देखता तो है। वचनाकडे पाहतो। हालेलुया। हालेलुया। वो परमेश्वर से पूछता है, परमेश्वर मैं क्या करूं मैं? तो परमेश्वराला विचारत आहे की परमेश्वर तू मला सांग मी काय करू। वो राजा है, तो राजा आहे, पूरा देश को चलाता है, संपूर्ण देशाला तो चालवतो वो होशियार है, आणि तो हुशार आहे, लोगों को सिखाने वाले हैं। तो लोकांना शिकवणारा व्यक्ती आहे। इतना रहते हुए भी इतका असून सुद्धा उसके पास बुद्धि नहीं है। त्याच्याजवळ बुद्धी नाही आहे का? उसके पास है, त्याच्याजवळ आहे, फिर भी वो तरी सुद्धा उस परिस्थिति में त्या परिस्थितीमध्ये बाइबल की तरफ मुड़ता है। तो वचनाजवळ वळत आहे। What the Bible says, वचन मला काय सांगतो? वो क्या है? तो काय आहे? वो रिस्पेक्ट देता है उसको। तो परमेश्वराला आदर देत आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। हम परमेश्वर का अगर आदर देते हैं, बाइबल क्या कहता है उस तरफ हम मुड़ते हैं। ज्यावेळेस आपण देवाचा आदर करतो तर वचन काय सांगतो त्याच्याकडे आपण वळतो। So fear of God means having respect for God. आणि देवाचं भय असणं म्हणजे देवाचा आदर करणं आहे। Hallelujah. हालेलुया। Fear of God even means you are having respect for the church. आणि देवाचं भय म्हणजे सुद्धा मंडळीसाठी तुम्ही आदर करत आहे। You know, you go to office on right time. आणि ऑफिसला तुम्ही योग्य वेळात जाता। You don't go by late. तुम्ही उशिरा जात नाही। Why? का? Why you go on right time to your office? आणि बरोबर टाइमात तुम्ही का जाता ऑफिसला? Because there is a boss. कारण त्या ठिकाणी एक बॉस आहे You are scared of him. आणि त्याचं भय तुमच्या मनात आहे You are fearing. आणि त्याला तुम्ही घाबरता। If we fear God, जर आपण देवाचा भय धरतो, we go to church on time. योग्य वेळामध्ये आपण मंडळीला जाणार, We go to church on time. आपण वेळेत मंडळीत येणार। It means if we respect God, we go to church on time. आणि जर आपण देवाचा आदर करतो तर वेळेत आपण मंडळीमध्ये येणार। When we don't go to church on time, we are insulting God. ज्यावेळेस आपण वेळेत मंडळीत जात नाही तर आपण देवाचा अपमान करत आहे। Yes, we are insulting. होय, आपण अपमान करत आहे। Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया। Then how God will honor you? मग कशा प्रकारे मग परमेश्वर तुमचा आदर करेल? We insult God. आपण देवाचा अपमान करतो, We can't expect again something from God. मग अपमान करून आपण देवाकडनं काय अपेक्षा करू शकत नाही। Hallelujah. हालेलुया। You just think if somebody insulted you, तुम्ही विचार करा, कोणतर तुमचा अपमान केलेला आहे, how do you treat him? तुम्ही त्याच्याबरोबर कसं वागता? How do you treat her? तुम्ही त्याला कसं वागवता? They didn't talk to you. ते तुमच्याबरोबर बोलत नाही। You talked with that person, but that person didn't talk to you. त्या व्यक्तीबरोबर तुम्ही बोललेला आहे पण ती व्यक्ती पुन्हा तुमच्याबरोबर बोललेला नाही। How do you feel? तुम्हाला कसं वाटणार? Next time what you do? पुढच्या वेळेस तुम्ही काय करता? Maybe नहीं बात करूंगा. मी पण त्याच्याबरोबर बोलणार नाही। मैं भी बात नहीं करूंगा. मी पण नाही बोलणार। Hallelujah. हालेलुया। So when we don't go to church on time, we are insulting God. म्हणजे आपण मंडळीला वेळेत जात नाही म्हणजे आपण देवाचा अपमान करत आहे। When we don't read Bible, we are insulting God. ज्यास आपण वचन वाचत नाही आपण देवाचा अपमान करत आहे। When we don't pray, we are insulting ज्यास God. आपण प्रार्थना करत नाही याचा अर्थ आपण देवाचा अपमान करत आहे। Daily we insult God. दरवेळेस आपण देवाचा अपमान करतो On Sunday we are praying here with lifted hands. आणि रविवारच्या दिवशी आपण हात उंचावून प्रार्थना करत आहे। Daily we don't read Bible. दररोज आपण वचन वाचत नाही, But Sunday we open the Bible. पण रविवारी आपण आपले पवित्र शास्त्र वाचतो। What are we doing? आपण काय करत आहे? You are not fooling God. आणि तुम्ही देवाला फसवत नाहीये। परमेश्वर को उल्लू बनाना बंद कर दो. आणि देवाला मूर्ख करणं तुम्ही सोडून द्या। आप उसको उल्लू नहीं बना सकते. तुम्ही त्याला मूर्खात काढू शकत नाही। आप परमेश्वर को सिर्फ अपमान नहीं है, जलील करते हैं. तुम्ही फक्त त्याचा अपमान करत नाही तर खूप खाली पाडत आहे परमेश्वराला। कैसे हम अपेक्षा कर सकते हैं? मग आपण देवाकडनं कसं काय अपेक्षा करू शकतो? परमेश्वर भी कहता है, परमेश्वर सुद्धा सांगत आहे, तू मुझे डरता नहीं है, तू मला भीत नाहीस, तो परमेश्वर आपसे दूर चला जाए. तर परमेश्वर तुमच्यापासून लांब जाईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नंबर 2. दुसरी गोष्ट, व्हॉट इज द फियर ऑफ गॉड? देवाचं भय नेमकं काय? फियर ऑफ गॉड मीन्स टू हेट इविल. आणि देवाचं भय म्हणजे जे चुकीचं आहे त्याचा द्वेष करणे. प्रोव्हर्ब्स 8:13. नीतिसूत्र 8वा अध्याय आणि 13वा वचन. प्रोव्हर्ब्स 8:13. नीतिसूत्र 8:13. The Bible says here, आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगत आहे, the fear of the Lord is hatred of evil. परमेश्वराचं भय धरणे म्हणजे दुष्कर्माचं द्वेष करणे होय. Fear of the Lord means hating evil. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचे भय द्वेष करणे होय. Are you hearing? तुम्ही ऐकत आहे का? परमेश्वर का डर किसे कहते हैं? आणि परमेश्वराचं भय कशाला म्हटलेलं आहे? क्या लिखा है इधर? या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? हिंदी में क्या लिखा है? मराठी में क्या लिखा है? मराठीत
हिंदी बुराई से बैर रखना, बुराई को नफरत करना, बैर रखना मतलब नफरत करना, आणि दुष्कर्माचा द्वेष करणं. Just listen to me carefully. आता काळजीपूर्वक ऐका. This verse is very interesting. आणि हा जो वचन आहे खूप चांगला आहे. This verse says, आणि ह्या वचनामध्ये असं सांगितलं आहे, hating evil is fear of God. आणि दुष्कर्माचा द्वेष करणंच म्हणजे परमेश्वराचं भय आहे. But it is not committing evil is fear of God. आणि पाप करणं किंवा दुष्कर्म करणं हे देवाचं भय नाही आहे. समझ में आ रहा है? समजत आहे का? हम दुष्कर्म करते समय या करने के बाद डरते हैं, लेकिन बाइबल क्या कहता है? दुष्कर्म को द्वेष करना ये परमेश्वर का डर है. चुकीच्या गोष्ट करत असताना किंवा चुकीच्या गोष्ट केल्यानंतर भय धरणं हे त्याला भय, परमेश्वराचं भय म्हणत नाही. तर ते चुकी करण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण घाबरतो त्याला परमेश्वराचं भय म्हटलं जातो. हालेलुया, हालेलुया. गलत चीज को नफरत करना वो परमेश्वर का डर है. आणि चुकीच्या गोष्टीचा द्वेष करणं हे परमेश्वराचं भय आहे. ये गलत है, मैं नहीं करूंगा, आणि या गोष्टी चुकीचं आहे, या गोष्टी मी करणार ये नाही, सही बात नहीं, मैं इसे नफरत करता हूं मैं, आणि या गोष्टी चांगल्या नाही हे जो मी द्वेष करत आहे. इसका मतलब क्या? हेचा अर्थ काय आहे? उसे कहते हैं परमेश्वर का डर. आणि त्याला परमेश्वराचं भय म्हटलं जातो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आमेन, आमेन. and then he says, आणि त्यानंतर तो म्हणत आहे, you know, pride and arrogance and the way of evil and perverted speech I hate. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाचे वाणी याचे मी द्वेष करते. What do he hate? आणि तो कशाचा द्वेष करत आहे? Hallelujah. हालेलुया. What do he hate? आणि त्या कोणत्या गोष्टीचा तो द्वेष करत He आहे? says pride and arrogance, गर्व आणि अभिमान, the way of evil and perverted speech. कुकर्म, कुमार्ग व उद्दमपणाचे वाणी. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. समझ में आ रहा है? समजत आहे काय? क्या कह रहा है भाई? आणि या ठिकाणी दावीद काय म्हणत आहे? What he hates? तो कशाचा द्वेष करत आहे? Tell me, what he hates? कोणत्या गोष्टीचा द्वेष तो करत आहे? वो करने से डरता हूं नहीं कहता है वो, उसको मैं द्वेष करता हूं. मैं त्या गोष्टी करण्यासाठी तो द्वेष करत नाही, त्या गोष्टीलाच तो द्वेष करत आहे. हम उसको करूं या न करूं उस डर में रहते हैं. आपण त्या गोष्टी करू का ना करू या गोष्टीमध्ये आपण गोंधळात असतो, इसलिए हम करते वो. म्हणून आपण त्या गोष्टी करतो. हाँ, ये वो shall I do, shall I commit this or not commit this? We are in that kind of fear. मी या गोष्टी करू का ना करू या आपण त्या गोष्टीच्या भयामध्ये आहे. That's why we don't come out of those things. म्हणून आपण त्या गोष्टीतून बाहेर पडत नाही. But if you hate them, पण जर तुम्ही त्या गोष्टीचा द्वेष करता, you will not commit them. तुम्ही त्या गोष्टी करत नाही. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. हम उससे प्यार करते हैं, इसलिए उन चीजों को करते हैं. आपण त्या गोष्टींवर प्रेम करतो म्हणून आपण त्या गोष्टी करतो. हमें वो चीज अच्छे लगते इसलिए हम करते हैं. त्या गोष्टी आपल्याला चांगलं वाटतं म्हणून आपण त्या गोष्टी करतो. बाद में डरते हैं. आणि केल्यानंतर आपण घाबरतो. अरे यार, हमारा सॉफ्टवेयर खराब हो गया इधर अंदर में. हमारा मोबाइल हैंग हो चुका है, किधर तो गलत गलत एप्स आ रहे, इधर गलत गलत मैसेज आ रहे, आणि चुकीच्या मेसेजेस मला येत आहेत. क्या चल रहा है इधर? आणि आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे? बिगड़ गया है पूरा सिस्टम. आणि हा जो शरीर आहे तो बिघडून गेलेला आहे. कब डरना है मालूम नहीं है, केव्हा घाबरायचं आहे, भय धरायचं माहित नाही, किसे डरना ये मालूम नहीं है, कोणत्या गोष्टीचा भय धरायचा आहे माहित नाही, किसे नफरत करना ये मालूम नहीं है. कोणत्या गोष्टीचा द्वेष करायचा हे माहित इन नाही. चीजों से नफरत करो. आणि या गोष्टींचा द्वेष तुम्ही करा. लेकिन हम नफरत करते हैं इंसानों से, पण लोकांच्या बरोबर आपण द्वेष करतो. इन चीजों से प्यार करते हैं, आणि या गोष्टी चुकीच्या गोष्टी बरोबर आपण प्रेम और करतो. अपने आप को कहते हैं मैं स्पिरिचुअल हूँ, आणि आपण स्वतःलाच म्हणतो मी आध्यात्मिक आहे, मैं परमेश्वर का दास हूँ, मी परमेश्वराचा दास आहे, मैं परमेश्वर का बेटा मी हूँ, परमेश्वराचा मुलगा आहे, मैं परमेश्वर का बेटी हूँ. आणि मी परमेश्वराची मुलगी आहे. जो है तू खुद के लिए है, लेकिन परमेश्वर के लिए नहीं है. जे काय आहे तुम्ही स्वतःसाठी आहे, पण परमेश्वरासाठी काही नाही आहे. परमेश्वर से डरो. परमेश्वराचं भय तुम्ही धरा. गलत चीजों को नफरत करना सीखो. आणि चुकीच्या गोष्टीचा द्वेष करा तुम्ही शिका. हालेलुया. हालेलुया. तभी आप पाप से बाहर आ सकते हैं, त्यावेळेस तुम्ही पापातून बाहेर पडाल, नहीं तो नहीं आ सकते. नाही तर तुम्ही निघू शकत नाही. वो पाप के साथ में आप जीते हैं. आणि त्या पापाबरोबरच आपण जगायला सुरुवात करतो. इन द बुक ऑफ जोब, आणि योबाच्या पुस्तकात चैप्टर 1 वर्स 1, 1 आणि 1 मध्ये सांगितलेलं आहे. जोब चैप्टर 1 वर्स 1. योब 1 पहिला अध्याय आणि पहिलं वचन. There was a man in the land of Uz.
whose name was Job, and that man was perfect and upright, and one that feared God and eschewed evil. उस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राहावी. See, Job was not just had fear of God, इयोब फक्त देवाचं भय त्याच्यामध्ये नव्हता, but he even eschewed evil. He rejected the evil. पण त्याला पापाला सुद्धा तो नाकारलेला आहे. Hallelujah. हालेलुया. If you are a hater of sin, then you are a man of fear of God. आणि जर तुम्ही पापाला जर तुम्ही द्वेष करत असाल तरच तुम्ही परमेश्वराचा व्यक्ती आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Number 3. तिसरी गोष्ट, What is the fear of God? देवाचं भय काय आहे? Recognizing God's power and His majesty. आणि देवाचं गौरव आणि त्याचं सामर्थ्य समजणं हे देवाचं भय आहे. Psalm 33 verse 8. स्तोत्र संहिता 33:8. Recognizing His power and His majesty. आणि त्याचं सामर्थ्य आणि त्याचं गौरव ओळखणं हे देवाचं Psalm भय आहे. 33 verse 8. स्तोत्र संहिता 33:8. Let all the earth fear the Lord. Let all the inhabitants of the world stand in awe of Him. स्तोत्र संहिता 33:8. पृथ्वी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगू. So here also God is commanding. One more time we read that here God is commanding the entire world to fear Him. आणि या ठिकाणी परमेश्वर संपूर्ण जगाला आज्ञा करत आहे की त्यांनी परमेश्वराचं भय धरावं. In Genesis chapter 22 verse 12, आणि उत्पत्ती 22:12 मध्ये सांगितलेलं आहे. there God told Abraham, त्या ठिकाणी देव अब्राहमला सांगत आहे. He said that okay, there Abraham was about to kill his son, about to sacrifice his son. आणि त्या ठिकाणी अब्राहम आपल्या मुलाचा बली देणार होता. Immediately God came and stopped him. त्यावेळेस परमेश्वर येतो आणि त्याला थांबवलेला आहे. Then he told something very powerful to Abraham. आणि त्यावेळेस तो अब्राहमाला खूप सामर्थ्यशाली अशी गोष्ट सांगितलेली What आहे. did he say? त्यानं काय बोललेलं आहे? He said, तो म्हणाला, lay not your hand upon the lad, neither do you anything unto him. For now I know that you fear God, seeing you have not withheld your son, your only son from me. मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नकोस. Yes. त्याला काही करू नकोस, Hmm. कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. माझ्यापासून राखून ठेवलं नाहीस. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहे. यावरून. Hallelujah. हालेलुया. For now I know you fear God. आणि यावरून मला समजलंय की तू देवाचं भय धरलेला आहेस. परमेश्वर कब बोला कि अब्राहम परमेश्वर से डरता है? आणि परमेश्वर कधी अब्राहमाला सांगितले की तू भिवून चालणारा आहे? उसका बेटे को मारने से वो डरा नहीं है. आणि तो आपल्या मुलाचा बली देण्यासाठी तो घाबरलेला नव्हता. उसको ये डर था अगर मैं उसका अपमान कर सकता हूँ, अगर ये नहीं माना तो वो डर था उसको. आणि त्याच्या मनामध्ये असा हा भय होता की मी त्याचा अपमान करेल. इसलिए वो क्या किया, उसका बेटे का बलि देने के लिए भी तैयार हो गया. तो काय करत आहे, तो आपल्या मुलाचा देखील बली द्यायला तयार झालेला आहे. हम किस लिए डरते हैं? आणि आपण कोणत्या गोष्टीचं भय धरतो? हम जिंदगी भर डर में ही जीते रहते आणि हैं. जीवनभर आपण भयामध्ये जगत आहे. डर एक बंधन है. आणि भय एक बंधन आहे. डर एक शाप है. आणि भय एक श्राप आहे. डर आपके जीवन में शाप लेके आता आणि है. भय आपल्या जीवनामध्ये एक श्राप घेऊन येतो. डर आपके जीवन में दुष्ट आत्माओं को ले आता आणि है. भय जो आहे ने दुष्ट आत्मांना घेऊन येतो. हमेशा डर डर के जीते हैं. नेहमी भिवून आपण जगत असतो. वो गलत तरीके का डर रहता आणि है. हा चुकीचा पद्धतीचा भय आहे. हालेलुया. अब्राहम he was not scared to sacrifice his son. तर आपल्या मुलाचा बली देण्यासाठी तो भयभीत झाला नव्हता. एक ही बेटा है. एकच मुलगा आहे. अगर इसे मार दिया तो क्या होगा मेरा? ह्याला जर मारून टाकलं तर माझं काय होणार? इस तरह वो डरा नहीं है. असं विचार करून तो घाबरलेला नाहीये. एक बुक ऑफ रोमन्स चैप्टर 4 आणि रोमकरास पत्राचा 4था अध्याय पॉल सेज, पौल म्हणत आहे, उस अब्राहम में ऐसा विश्वास था कि अगर ये मरा तो भी परमेश्वर उसे फिर से जिंदा कर सकता है. अब्राहममध्ये असा विश्वास होता, हा मेला तरी परमेश्वर त्याला जिवंत करू शकतो. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याची स्तुती असो. हम बहुत आशीर्वाद ना डर के लिए हम गवाते हैं. आणि बऱ्याच आशीर्वाद आपल्या चुकीच्या भयामुळे आपण गमवत आहे.
हम परमेश्वर को हमेशा लास्ट जगह देते हैं। आणि परमेश्वराला आपण नेहमी शेवटचं स्थान देतो बाकी सब चीजों को पहला जगह। आणि बाकीच्या गोष्टींना आपण प्रथम स्थान देतो। कितना गलत बात करते हैं आणि किती चुकीची गोष्ट आपण करत आहे। हम दूसरों को डरते हैं, आपण दुसऱ्यांना घाबरतो, दूसरों को डरते हैं। दुसऱ्यांचं भय आपल्यामध्ये आहे। हम चर्च को आ रहे हैं, आम्ही चर्चला येत आहे, कोई मिला, कोणी भेटलं खास दोस्त, आणि खास मित्र भेटला, वो बोलता है जरा बात करता हूँ, तो म्हणतोय मी थोडा वेळ बोलतो त्यासाठी, उसको डरते हैं आणि आपण त्याला घाबरतो। उसके साथ बात नहीं किया तो क्या सोचेगा वो? आणि आपण विचार करतो त्याच्याशी बोललो नाही तर तो काय करेल, वहाँ ठहरते हैं। आणि आपण थांबतो। अगर वो चाय पियेंगे बोला ना, चाय भी पीते वहाँ होटल तो में, म्हणला आपण चहा प्यायला जातो तर आपण चहा प्यायला सुद्धा आपण त्यावर जातो, सब करते हैं, मग सर्व गोष्टी करतो, बाद में प्रार्थना में जाते हैं आणि त्यानंतर आपण चर्चला येतो। और हम ये कहते हैं, आणि मग आपण असं म्हणतो मैं परमेश्वर से डरता हूँ। मी परमेश्वराचा भय माझ्या मनात आहे। कैसा डरता है? आणि हा कोणत्या प्रकारचा भय आहे? उसे परमेश्वर का डर कहता नहीं है। त्याला परमेश्वराचा भय म्हटलं जात नाही। हालेलुया, हालेलुया। अब्राहम ने वही किया। अब्राहमाने तेच केलं। वो बीवी को भी बताया नहीं, मैं मेरे बेटे को बलि देने जा रहा तो हूँ। आपल्या पत्नीला देखील सांगितलं नाही की मी नाही माझ्या मुलाचा बली द्यायला चाललेला आहे। किसी को बात किया नहीं वो। तो कोणाबरोबर सुद्धा बोललेला नाहीये। सुबह सुबह जल्दी उठा, सकाळी तो उठलेला आहे। बीवी बाकी सब लोग उठने से पहले वो उठा। घरातले सर्व लोक उठायच्या अगोदर तो उठलेला आहे। क्यों उठा? तो का उठलेला आहे? उसको ये डर था, त्याला हे भय होता, अगर मेरा बेटे को बलि देने का प्रोग्राम कैंसिल हुआ तो क्या करूं? जर माझ्या मुलाचं बली द्यायचं प्रोग्राम जर कॅन्सल झाला तर काय होईल? उसको ये डर सता रहा था। आणि हा भय त्याला सतवत होता। मैं कैसे मारूं, वो डर नहीं था उससे। मी त्याला कसं मारणार हे भीती नव्हतं। इस काम के बीच में बीवी आई तो क्या करूं मैं? आणि हे काम करत असताना माझी पत्नी जर मध्ये आली तर मी काय करू? और परमेश्वर क्या सोचेगा? मग परमेश्वर काय विचार करेल? उसको वो डर सता रहा आणि था। हा भय त्याला सतवत होता। जो परमेश्वर से डरता तो है परमेश्वराचं घाबरतो, और परमेश्वर को खुश करता तो है। परमेश्वराला खुश करतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। जो हालेलुया। परमेश्वर से डरता है वो खुद को खुश करता नहीं है, जो परमेश्वराचा भय धरतो तो स्वतःला खुश करत नाही, वो सिर्फ उसका ही खुश करता तो है। फक्त परमेश्वरालाच खुश करतो। जो परमेश्वर से डरता है वो खुद का बारे में नहीं सोचता, परमेश्वर के बारे में सोचता है। आणि जो परमेश्वराला खुश करतोय तो स्वतःबद्दल विचार करत नाही तर परमेश्वराबद्दल विचार करतो। उसे तकलीफ हुआ तो भी वो परमेश्वर के आज्ञा पालन करता त्याला है। त्रास होत असताना सुद्धा तो देवाचा आज्ञा पालन करतो। क्या अब्राहम को दुख हुआ नहीं है वहाँ? अब्राहमाला दुःख झाला नाही का? क्या उसे तकलीफ हुआ नहीं है? त्याला त्रास होत नव्हता का? उसको दुख हुआ, त्याला दुःख झालेला आहे, उसे तकलीफ हुई, त्याला त्रास झालेला आहे, सब हुआ, सर्व गोष्टी झालेल्या उन आहेत। सभी चीजों से आणि या सर्व गोष्टीमध्ये सुद्धा ऊपर सर्वात उंच वो परमेश्वर से डरता था। तो परमेश्वराला भय धरत होता। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। ये भी चला गए तो क्या होगा मेरा? ये सुद्धा गेला तर माझा काय होणार आहे? उसने नहीं सोचा, त्यानं विचार केलेला नाहीये। मैं ये सोचा त्यानं असं विचार केला, एक ही एक बेटा मेरे पास है, माझ्याजवळ एकच मुलगा आहे, मैं परमेश्वर को देता हूँ। ते सुद्धा मी परमेश्वराला देत आहे। क्यों? का? परमेश्वर में दिया, मेरे बेटे को दिया ना, उसे फिर से जिंदा कर सकता कारण है। परमेश्वरानं मला मुलगा दिलाय, तो त्याला पुन्हा जीवन करू शकतो। उसका विश्वास ना हमारा जैसा एवरेज विश्वास नहीं था। आणि त्याचा जो विश्वास आहे की नाही आमच्यासारखा ऍव्हरेज विश्वास नव्हता। उसका विश्वास वो परमेश्वर के लिए कुछ भी कर गुजरने के लिए तैयार था। आणि त्याचा विश्वास असा होता की परमेश्वरासाठी तो काय पण करायला तयार होता, क्योंकि वो परमेश्वर से डर रहा था। कारण त्याच्या मनामध्ये देवासाठी भय होता। नंबर 4, आणि चौथी गोष्ट, व्हाट इज द फियर ऑफ गॉड? देवाचं भय म्हणजे काय आहे? वी लव गॉड। आपण देवावर प्रेम करतो। लविंग गॉड इज द फियर ऑफ गॉड। देवावर प्रेम करणं म्हणजे देवावर भय धरणं आहे। In the book of 1 John chapter 4 verse number 18. पहिले योहान याचं 1 John 4:18. पहिले योहान याचं 4 अध्याय आणि 18 वचन। पहिले योहान याचं 4 अध्याय। There is no fear in love, but perfect love casteth out fear, because fear has torment, and he that fear is not made perfect in love. पहिले योहान 4:18। प्रीतीच्या ठायी भीती नसते, इतकेच नव्हे Hallelujah. हालेलुया। See, here he is talking about wrong kind of fear. आणि या ठिकाणी तो चुकीच्या भयाबद्दल बोलत आहे। When you love God with a true love, ज्यावेळेस तुम्ही खऱ्या प्रीतीनं परमेश्वरावर प्रेम करता, all your wrong kind of fear will go. सर्व चुकीचा जो भय आहे तो निघून जाईल। Hallelujah. Hallelujah. समझ में आया नहीं? समजून घेतलेलं नाहीये। मैंने कहा हम डर में जी रहे मी हैं। सांगितलं आपण भयामध्ये जगत आहे। डर शाप लेके आता आणि है। भय जो आहे तो श्राप घेऊन येतो। डर आने वाला आशीर्वाद
आशीर्वादों को वो रुकावट बनती आणि है। भय जो आहे तो येणाऱ्या आशीर्वादाला तो रुकावट करत आहे। जब आप परमेश्वर से प्रेम करते पण ज्या हैं, तुम्ही परमेश्वराबरोबर प्रेम करता, एक गलत तरीके का डर निकल जाएगा। चुकी पद्धतीचा जो भय आहे तो निघून जातो। हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड। याची स्तुती असो। He says here, fear has torment. आणि भय मध्ये त्रास आहे। हालेलुया। हालेलुया। आपको त्रास होता है क्या? मला त्रास होता आहे का? क्यों त्रास हो रहा है? आणि का त्रास होत आहे? क्योंकि आप किसी चीज से आप डरते हैं। कारण कोणत्या तर गोष्टीबद्दल तुम्हाला भय किसी आहे ना किसी चीज से आप डरते हैं, आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं भय आहे, इसलिए आपको त्रास होता है। म्हणून तुम्हाला त्रास होत आहे। कौन आमीन नहीं कोणी बोलता? आमेन म्हणत नाहीये। सोच रहे हाँ पास्टर मेरे बारे में बोल रहे हैं, विचार करत आहेत की पास्टर माझ्याबद्दलच सांगत आहेत वो खो गए। हाँ मैं ही ऐसा हूँ। आणि ते विचार करतात की मीच आहे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, याची स्तुती असो। हालेलुया। हालेलुया। क्या डर है हमारे में? परमेश्वर का डर है। आमच्यामध्ये परमेश्वराचं भय आहे का? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। आर यू अंडरस्टँडिंग? मला समजत आहे का? नंबर 5, पाचवी गोष्ट, fear means भय म्हणजे pleasing God. देवाला संतुष्ट करणे। Pleasing God. देवाला संतुष्ट करणे। If you fear God, you will please God. आणि जर तुम्ही देवाचा भय धरत आहे तर तुम्ही देवाला खुश करणार। That's what people did in the Bible. आणि हेच लोकांनी पवित्र शास्त्रामध्ये केलेले आहे। वो खुद को खुश रखे नहीं है, लेकिन परमेश्वर को खुश रखे। त्यांनी स्वतःला खुश ठेवले नाहीत पण देवाला खुश ठेवलेले आहे। खुद को तकलीफ हुआ, स्वतःला त्रास झालेला आहे, खुद को तकलीफ करके लिया स्वतःला त्रास करून घेतले और परमेश्वर को खुश किया उन्होंने। आणि परमेश्वराला खुश केलेले आहेत। उसे क्या कहते हैं? त्याला काय म्हणत आहे? परमेश्वर का डर कहते हैं। परमेश्वराचं भय म्हटलं जातो। परमेश्वर को डरने वाले लोग हैं वो। आणि परमेश्वराला भिवून चालणारी लोक आहेत। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। त्याची स्तुती असो। My dear brothers and sisters, माझ्या देवाचे प्रिय बंधू बहिणींनो, we need to check out our fear. आणि आमचा जो भय आहे त्याला आपण तपासून पाहायला पाहिजे। How much we fear God. आणि कसं आपण परमेश्वराचं भय धरत आहे। Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। Shall we close our eyes? आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया। Let us meditate on this message. आणि या संदेशावरती आपण मनन करूया। What the Holy Spirit is speaking to you. आणि पवित्र आत्मा या ठिकाणी काय बोलत आहे। Let's close our eyes. आपण आपले डोळे बंद करूया। Our true obedience आणि is rooted in love of God. आणि आपले जे योग्य आज्ञापालन आहे ते परमेश्वराच्या प्रीतीमध्ये मुळावलेले आहेत। Our true obedience is rooted in the fear of God. आणि आमची खरी आज्ञापालन हे परमेश्वराच्या भयामध्ये मुळावलेले आहेत। We should fear God in everything. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला देवाचं भय धरायचं आहे। You should honor God. देवाचा आदर करायचा आहे। Don't insult God. देवाचा अपमान तुम्ही करू नका। Honor God. देवाचा आदर तुम्ही करा। Honor God. देवाचा आदर तुम्ही करा। You may not honor pastor, but you should honor God. तुम्ही पास्टरांचा आदर करायचं नाही, करू नका, पण देवाचा आदर तुम्ही करा। You may not be honoring तुम्ही आदर करत नसाल your pastor, but honor God. तुम्ही तुमच्या पालकाचा आदर करत नसाल पण तुम्ही तुमच्या देवाचा आदर तुम्ही करा। पास्टरला आदर करू नका म्हटलं नाही। तुम्ही आदर करत नसाल तरी तुम्ही देवाला आदर द्या। Bible says all honor belongs to him. आणि पवित्र शास्त्र सांगते सर्व आदर त्याचा आहे। How much you are honoring God, my dear people. आणि किती तुम्ही देवाचा आदर तुम्ही करत आहे। Do you have fear before committing wrong or after committing wrong? आणि ती पाप करायच्या अगोदर तुमच्यामध्ये तो भय आहे काय पाप केल्यानंतर मध्ये तुमचं भय आहे? Be careful. सावध राहा। Be careful. सावध राहा। God is watching over you. परमेश्वर तुमच्यावरती पाहत आहे। We are the children of the kingdom. आणि त्या राजाचे आपण लेकरं आहोत। It belongs to the king. जे त्या राजाचे आहेत।
We belongs to the King. आणि आपण त्या राजाचा आहोत. Thank you, Father. धन्यवाद पिता. Lord, you remove all the wrong kind of fears from us. आणि परमेश्वरा चुकीचा जो भय आहे ते आमच्यातून तू काढून टाक. The bondages which are formed out of fear. आणि जे बंधन त्या चुकीच्या भयामुळे निर्माण झाले ते सर्व तू काढून टाक. परमेश्वर का डर क्या हमारे बीच में है? परमेश्वराचं भय आपल्यामध्ये आहे का? क्या हम परमेश्वर को एक खिलौना समझ के बैठ गए हैं? का परमेश्वराचं भयाला आपण एका खेळण्याप्रमाणे आपण पाहत आहे? परमेश्वर को हम एक खिलौना समझ के बैठे हैं. का परमेश्वरा एका खेळणीप्रमाणे आपण पाहत आहे का? कभी भी कुछ किया तो चलता है. कधी पण काय पण केलं तर चालतो. आज प्रार्थना किया तो चलता है, नहीं किए तो भी चलता है. आज प्रार्थना केली तर चालतो, नाही केलं तरी चालतो. आज बाइबल पढ़ा तो चलता है, नहीं पढ़ा तो भी चलता है. आज वचन वाचलं तर चालतो, नाही वाचलं तरी चालतो. परमेश्वर की आज्ञा पालन किया तो भी चलता है, नहीं किया तो भी चलता है. आणि परमेश्वराचं आज्ञा पालन केलं तरी चालतं आणि नाही केलं तरी चालतो. किस तरह का डर है आपके अंदर? कोणत्या प्रकारचं भय आपल्यामध्ये आहे? क्या इसे खेल समझ के बैठे हैं? का आपण याला खेळ म्हणून समजत आहे का? परमेश्वर से डरिए परमेश्वराचं भय तुम्ही जरा. मेरे प्रिय भाई और बहनों. प्रिय बंधू आणि बहिणींनो, परमेश्वर मैं प्रार्थना करता हूं आज इस सभी भाई और बहनों के लिए. आणि परमेश्वर आज या सर्व बंधू आणि बहिणींसाठी मी प्रार्थना करत आहे. आपने हमसे बातें की, तू आमच्याशी बोललेला आहे. परमेश्वर आप चाहते हैं कि हम आपका भय माने. आणि परमेश्वरा तुझी इच्छा आहे की तुझे भय आम्ही धरावं. सारी धरती से आप चाहते कि आपसे डरे. आणि सर्व लोक तुला घाबरून सारी चालवले. धरती से आणि संपूर्ण जगातून पृथ्वीतून चाहते हैं कि आप डरे, आणि तुझी इच्छा आहे की ते हम डरे. की तुझं भय धरावं. फादर, आप हमारे अंदर आपके भय को आप उत्पन्न कीजिए. आणि परमेश्वर आमच्यामध्ये ते भय तू निर्माण तू कर. एक सही तरह का भय आणि योग्य प्रकारचं भय, जो आपके बातें हम माने, तुझे जे बोलशील त्याचं आज्ञापालन आम्ही करू. जो आपको खुश करें, जे तुला खुश करेल, जो आप चाहते हैं उस तरह हम जिए. ज्या प्रकारे तू इच्छितोस त्याप्रमाणे आम्ही जगू. पाप से नफरत करना सिखाए. आणि पापापासून आम्ही नफरत किंवा द्वेष करायला शिकू. वो करने या न करने से नहीं परमेश्वर, ते करणं किंवा न करण्यामध्ये नाही, हमें सिखाए उस पाप को ही नफरत करना. त्या पापालाच द्वेष करणं आम्हाला तू शिकव. परमेश्वर, परमेश्वरा हमारे अंदर के सिस्टम को आप बदल दीजिए. आमच्या आतल्या जो सिस्टम आहे तो तू बदलून टाक. बहुत तरह की गलत चीजें हैं. बऱ्याच प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आहेत. आप हम इन सभी गलत चीजों को हमारे अंदर से आप निकाल दीजिए. आणि या चुकीच्या गोष्टी तू आमच्यातून काढून टाक. सही चीजों से आप हमें भरे. योग्य गोष्टीनं तू आम्हाला भर. धन्यवाद करते हैं धन्यवाद करत आहे प्रभु यीशु मसीह के नाम में. येशूच्या नावामध्ये आमेन. आमेन.